मनीषा, आज काय स्पेशल? खास तुमच्यासाठी बोंबील पेटीस बनवली. अरे वा, छान छान. लवकर कर. कसं काय झुतलं बोंबील पॅटीस करायला? रोज तर बोंबील फ्राय खातो, मग वेगळं काही. बोंबील पेटीस. ठीक आहे, चांगले चांगले. बोंबील पेटीस बनवण्यासाठी बोंबील घेतले, त्याच्यामधला काटा काढून घ्यायचा आणि कोथिंबीर घेतली, मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलंय, अद्रक घेतली, तांदळाचं पीठ घेतलंय, बेसन पीठ घेतलंय आणि रवा. बोंबील, कोथिंबीर, मिरच्या, लसूण, अद्रक मिक्सर मध्ये वाटून घेऊ. आता आपण हे चांगलं बारीक वाटून घेतलंय. आता याच्यामध्ये घरगुती तिखट मसाला, हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. हे आता आपण चांगलं मिक्स करून घेतलंय. ह्याच्यामध्ये आपण आता तांदळाचं पीठ 2 चम्मच टाकून घेऊ आणि बेसन पीठ 4 चम्मच. आता हे मिक्स करून घेऊयात. हे आता चांगलं मिक्स करून घेतलंय. रव्यामध्ये थोडासा मसाला आणि चवीनुसार मीठ. याला चांगलं मिक्स करून घेऊयात. आता पॅन मध्ये थोडंसं तेल घेऊ. असे छान पेटीस बनवून तेलात तळून घेऊ. हे घ्या तुमचं आवडतं बोंबील पेटीस. थँक्यू. वेलकम. एक नंबर झालं मनीषा. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा बोंबील पॅटीस. बोंबील फ्राय तर नेहमी खातो, बोंबील पॅटीस खाऊन बघा. एक नंबर.